असे कॅन्डिडेट ज्यांचं फ्रेशर म्हणून आयटी इंडस्ट्रीमध्ये लवकर करिअर चालू होत नाही, त्यांच्या फेल्युअरचं एक रिझन थोडंसं जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. त्याबद्दल थोडासा रिसर्च मी केला आणि त्याच्यामध्ये मला हे जाणवलं की बऱ्याच कॅन्डिडेटचं किंवा स्टुडंटचं काय होतं की डिग्री झाल्यानंतर माझ्या एखाद्या मित्राने हा करिअरचा ट्रॅक निवडला आयटी फील्डमध्ये म्हणून मी पण तोच ट्रॅक निवडतोय, किंवा आमच्या नात्यामध्ये कुणीतरी 10-15 वर्षापूर्वी एखादा आयटी करिअरचा ट्रॅक निवडला होता, 10 वर्षापूर्वी त्यांनी ते शिकलं होतं, आता त्यांचं XYZ काही पॅकेज आहे, त्याच्यामुळे आता मला पण हाच करिअर ट्रॅक निवडायचा आहे. असे चुकीच्या कन्फ्युजिंग माइंडसेटमध्ये कॅन्डिडेट असतात, ज्याच्यामुळे एका चुकीच्या ट्रॅकवरती ते जातात आणि पुढे जाऊन 1-2 वर्ष त्यांचा वेळ हा वाया जातो. सो ही गोष्ट अवॉइड करण्यासाठी एक साधी सिंपल गोष्ट करायची, जे काय आपलं ग्रॅज्युएशन डिग्री जे काय आपलं फॉर्मल एज्युकेशन झालेलं आहे त्याच्याशी बेस्ट अलाइंड असणारा जर करिअर ट्रॅक आपण निवडला तर लवकरात लवकर आपला आयटी करिअर जे आहे ते चालू होण्याचे चान्सेस आहे खूप पटींने वाढतात.